गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा 2026च्या अहिल्यानगर शहरात सायंकाळी उत्साहात आगमन होताच नागरिकांनी ठिकठिकाणी जंगी स्वागत करत जलसंवर्धनाच्या संदेशाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलाय। आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकारातून झालेल्या स्वागत सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आलं। माळीवाडा मार्गे जलयात्रा पुढे सरकत असताना विशाल गणपती येथे डॉक्टर सुजय विखे पाटील आणि संग्राम जगताप यांच्या हस्ते पारंपरिक आरतीही पार पडली। वारकरी संप्रदायातील भक्तांचा सहभाग आणि महिलांनी सादर केलेल्या फुगडीमुळे वातावरण अगदी भक्तिमय झालं। डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितलं की अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त आयोजित ही जलयात्रा जलसंवर्धनाबाबत जनजागृती करणारा प्रेरणादायी उपक्रम आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या यात्रेद्वारे पाणी व्यवस्थापनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला जातोय। श्री क्षेत्र चौंडी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जलयात्रेचा शुभारंभ झाला असून जन्मभूमी चौंडी ते कर्मभूमी महेश्वर असा प्रवास आखण्यात आलाय। पुढील 3 वर्षात जिल्ह्यातील एकही जलसंपदा प्रकल्प प्रलंबित राहणार नाही असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला। खासदार रामराव वडकुते, आमदार अमोल खताळ, काशीनाथ दाते यांच्यासह अनेक मान्यवर, संत, महंत, वारकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक जलयात्रेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलाय। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं त्रिशताब्दी महोत्सव किंबहुना 300 वर्ष आज जन्मोत्सवाला पूर्ण होत आहेत आणि म्हणून राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची संकल्पना होती की एक अशा व्यक्तीचा त्रिशताब्दी सोहळा साजरा व्हावा ज्याने की लोकांमध्ये जनजागृती पण झाली पाहिजे आणि त्यामधून त्यांनी केलेल्या कामाची एक झलक पण दिसली पाहिजे। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी जे पाण्यासंदर्भात आणि जलसंधारण संदर्भात कामं केले, महाराष्ट्रामध्ये केले, भारतामध्ये केले, त्याचं कुठेतरी आधार घेऊन जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन आणि जलसंपदा मंत्री माननीय विखे पाटील साहेब आणि गिरीश महाजन साहेब यांच्या माध्यमातून कर्मभूमी आणि जन्मभूमी असा एक संजोग आम्ही घडवायचा प्रयत्न केलेला आहे। ही यात्रा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची जन्मभूमी अर्थात चोंडी इथून सुरू करून महेश्वर जी त्यांची कर्मभूमी राहिलेली आहे, जिथं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं स्मारक आणि समाधी आहे, अशा प्रकारे ही यात्रेचा प्रवास होत आहे। या यात्रेच्या प्रवासादरम्यान जलला किती महत्त्व आहे, पाण्याला किती महत्त्व आहे, जलसंधारणाला किती महत्त्व आहे आणि महाराष्ट्राचा शेतकरी आनंदी व्हावा, सुखरूप व्हावा अशा दृष्टिकोनातून या यात्रेचा संदेश घेऊन आम्ही सगळेजण जात आहोत। राज्याचं महायुती सरकार, माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि यामध्ये सहभागी झालेले सर्व आमदार, खासदार, ही यात्रा अतिशय भव्य दिव्य झालेली आहे आणि आज त्याचा अहिल्यानगर शहराचे आमदार माननीय संग्राम भैया जगताप आणि तमाम नगरसेवक, महापौर, उपमहापौर आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी स्वागत केलं। त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो।